3 किलो 390 ग्रॅम वजनाचा चरस जप्त, आरोपीला अटक. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी. ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 31 जुलै 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून उथळसर नाका येथे सुपर्ब सोसायटी येथील रसोई पोळी भाजी केंद्र ठाणे या ठिकाणाहून आरोपी मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद वय 42 वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार दुनियागंज, आशिंक, फुलपूर, जिल्हा अलाहाबाद, राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 3 किलो 390 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ मिळून आला व त्याच्या अंगझडतीत त्याचे वापरातील कपडे, एक पाकिट व त्यात 1,770 रोख रुपये, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण 3,39,07,270 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आणि याबाबत राबोडी पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी हा प्रयागराज उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो चरस हा अंमली पदार्थ ठाणे येथे विक्री करण्याकरता आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण कोण सहभागी आहे तसेच चरस हा अंमली पदार्थ त्यांनी नेपाळमधून आणल्याची माहिती मिळत असल्यामुळे यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी याबाबत पोलीस तपास करत आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, API पाटील, PSI निकम, PSI भोसले आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की एक इसम ठाण्यामध्ये चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्यामध्ये इसम मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद, राहणार फुलपूर, जिल्हा अलाहाबाद, उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडून 3 किलो 390 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस हा जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत 3,39,00,000 रुपये इतकी आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून मान्य न्यायालयाने त्याला पेश केला असता त्याची दिनांक 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. एकूणच या कारवाईमध्ये मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद हा राहणारा फुलपूर, जिल्हा अलाहाबाद, उत्तर प्रदेश इथला आहे. त्यानं सदरचा अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ कुठून विक्रीसाठी खरेदी केला आणि ठाणे परिसरामध्ये किंवा ठाणे मुंबई या परिसरामध्ये तो कुणाला वितरित करणार होता, त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहे. तपासामध्ये आरोपीने माल हा नेपाळ बॉर्डरवरून आणल्याची शक्यता आहे असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. आरोपी हा राहणारा फुलपूर, जिल्हा अलाहाबाद, उत्तर प्रदेश इथला आहे आणि तो व्यवसायाने मजुरी करतो. परंतु प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की एकंदरीतच या ड्रग सिंडिकेटमध्ये त्याचा यापूर्वी देखील समावेश असण्याची शक्यता आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन. हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधानं करत असतील तर त्याची आम्ही तीव्र निषेध करतो. राज्यभरात युवा सेनाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पूर्वेश सरनाईक यांनी केली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री श्री अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळात अशा हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध व्यक्त करू. भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे. त्याला कोणी ठेच पोहोचवत असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा भावना पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपाकडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे, युवा सेनेचे सिद्धेश अभंगे, पूजा लोंढे, श्रद्धा दुबे, अशफाक चौधरी, विकेश भोईर, निखिल वाडेकर, ठाणे शहरातील युवा सैनिक व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपशब्द वापरणारे महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आज या ठिकाणी युवा सेना हे इथे आंदोलन करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्वीचा असलेला मतदारसंघ कराड असेल, त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विरोधात आज युवा सेनेच्या वतीनं निषेध आम्ही करतोय. आज राज्याचे मुख्यमंत्री पद ज्यांनी स्वीकारलं होतं असे पृथ्वीराज चव्हाण साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत, हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खराब गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि युवा सैनिक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आज शिवसेना पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला हे त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं कार्य हे शिवसेनेच्या वतीनं करत आहे. अशा वक्तव्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांची, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं दिशाभूल करण्याचं काम हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच विरोधात आज या ठिकाणी ठाण्यामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे. मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एवढंच सांगू इच्छितो की आमचं वय जरी छोटं असलं तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी टीका करत असेल तर तो किती वयाने मोठा असून द्या किंवा वयाने छोटा असून द्या, त्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना आणि युवासेना नेहमी ही आक्रमक राहील. हा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. हिंदुत्ववादी दहशतवाद असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सनातन दहशतवाद आणि अमित शहांवर देखील त्यांनी टीका केली. नाही, निश्चितपणे तुम्ही पाहत असाल की आता पावसाळी अधिवेशन जो दिल्लीला सुरू आहे त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षाचे सर्व जे खासदार आहेत प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माबद्दल काहीतरी टीका करतोय. ऑपरेशन सिंदूरमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांच्या स्वागत करण्याच्या ऐवजी त्या निर्णयाच्या विरोधात लोकांची, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं काम हे काँग्रेसचे काही खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार करतायत. आम्हाला एवढंच आहे की आज देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, गृहमंत्री म्हणून आदरणीय अमित शहा साहेबांचं आम्हाला सार्थ अभिमान आहे. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत असलेला हा सरकार, त्याचसोबत आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सरकारचं निश्चितपणे अतिशय चांगलं काम सुरू आहे. आणि अशा सगळ्या चांगल्या कामाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष देशाच्या जनतेची तर दिशाभूल करत असेल तर ते चुकीचं आहे. हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार फक्त हिंदूच नव्हे तर कुठल्याही धर्माबद्दल अपशब्द बोलण्याचा अधिकार कुठल्याही या देशाच्या जनतेला अधिकार नाही, हे आज या ठिकाणी मला सांगायचं. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या 134 नळ जोडण्या खंडित, 79 बोरवेल केल्यावर बंद, 18 पंप जप्त. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या 134 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत 79 बोरवेल बंद करण्यात आल्या तर 18 मोटर पंप जप्त करण्यात आले. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच बांधकाम अवैध असल्यास
नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्याचेही तेही तातडीने खंडित करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागास दिले आहेत. त्या अनुषंगाने 15 जुलैपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत दिवा, मुंब्रा, माजिवडा, मानपाडा, कळवा, उथळसर, लोकमान्य नगर, सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता पाणीपुरवठा विभाग विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून बोरवेलही बंद करण्यात आले आहेत. एसटीच्या जागा भाडेतत्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध. एसटी महामंडळ यांच्या बसस्थानकांच्या सार्वजनिक खाजगी भागीदार मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे. महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटीचे खाजगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य, स्वच्छता गृहांची दुरावस्था, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यवधी रुपये काँक्रिटीकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले, परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का? तसेच एसटी स्थानके भाडेतत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही, ही खेदाची बाब आहे. याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच नव्हे, आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत, आम्ही विदर्भात माणसं पाठवलेली, फोटो काढून आणतायत. सगळ्या बस डेपोंचे हाल झालेले आहेत. टॉयलेट्स नाहीत, ह्यांना महिलांना जायला शौचालय नाही, बसायला जागा नाही, रस्त्यांची वाट बस डेपोची, स्वच्छता नाही, लाईट नाही, पाणी नाही, चांगलं कॅन्टीन नाही. आणि ज्या बस तुम्ही बघाल, काल परवा रील फिरतायत, बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला, तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत. ही अवस्था यांच्यामुळे झालेली. ह्याच्या माझी तर विनंती आहे, किल्ले तर होत राहतील दुरुस्त, परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत, एसटी बस ते पहिले दुरुस्त करा, एसटी डेपो दुरुस्त करा. किल्ले राहतील, किल्ले आपण करू. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत. एक्झॅक्टली. परिवहन मंत्री आता गोविंदा भरवणार आहेत, ओपन फेस्टिवल भरवतात, करोडो रुपये खर्च करतात. माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना, अहमदाबादमध्ये झालेला असेल, पेलगाममध्ये झालेला असेल, तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी हा गोविंदा रद्द करून, हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावं, जमिनीवर चालावं. परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये. लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये. अख्ख्या होळा माजिवडमध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता. तर माझी विनंती आहे, हा डेपो सुद्धा आपण विकू नये, इतर कुठले डेपो विकू नये. आम्ही तुमच्या बरोबर येतो संघर्ष करायला. आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू. एसटीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील. यांनी पोर्ट विकलेले आहेत, यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत. जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे, तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर नेहमी म्हटलं जातं की एसटी तोट्यामध्ये आहे, परंतु एसटी ही तोट्यामध्ये नाही. आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत 50 ते 60 योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत. परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एसटी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही. त्यामुळे एसटीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की 400 कोटी एसटीला दिले, 500 कोटी एसटीला दिले, परंतु हे एसटीचेच पैसे. जसे विविध योजना आहेत, 75 वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे, महिलांना 50% प्रवास आहे, अशा विविध योजना आहेत. परंतु या
योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एसटीला दिली जात नाही आणि एसटी नेहमी तोट्यामध्ये त्या ठिकाणी टाकली जाते. तुम्ही बघत असाल की हे सांगतात की पीपीपी तत्वावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिले असेल. पहिले यांनी निविदा काढल्या 30 वर्षासाठी. हे जे मी जसं म्हटलं की अदानी हे जे उद्योजक आले नाही, पण ती जी वाढवली आणि त्याची जी कालमर्यादा आहे ती 60 वर्षापर्यंत गेली, तरी सुद्धा ते लोक तयार झाले नाही. आता ती कालमर्यादा 99 वर्षाच्या याच्यापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा पूर्णपणे एसटी हा खाजगीकरणाचा डाव आहे. एसटी ही सदन आहे. एसटीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला, त्या ठिकाणी कामगारांचे पगार वेळेवरती होतील, हे डेपो व्यवस्थित राहतील. अगदी एसटीला सोन्याची चाकं लावून त्या ठिकाणी एसटी फिरेल, ही लालपरी फिरेल अशी अवस्था आहे. परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एसटी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे, एसटी त्या ठिकाणी संपवली पाहिजे, खाजगीकरण केलं पाहिजे. त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे. परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा. आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे.